नमस्कार. आयशाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कोबीची भजी. तर त्यासाठी मी हे बघा कोबीची पानं अशी काढून घेतलेली आहेत. अशा पद्धतीने कांदा घेतलेले आहे, 2 कांदे घेतलेले आहेत कट करून, मिरची कट करून घेतलेली आहे, कोथिंबीर आणि हे उकडलेले बटाटे आहेत. तर आता बघा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी. त्यामध्ये आपण ही कोबीची पानं टाकणार आहे. एक 5 मिनिटं. हे बघा अशा पद्धतीने ही कोबीची पानं आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी 5 मिनिटं उकडून घ्यायचे, पूर्ण प्रेस करून अशी. आता आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे बघा. उकडलेला बटाटा आहे हा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे बटाटा खिसून घ्यायचा आहे. अशा बारीक खिसणीने खिसून घ्यायचं आहे. आता यामध्ये मिरची, थोडीशी कोथिंबीर, कांदा बारीक कट केलेला, हे बघा कांदा घातलेला आहे आता यामध्ये. आता आपण थोडीशी हळद पूड घालणार आहे, अगदी थोडीशी घालायची. लाल तिखट, मिरची घातली त्यामुळे थोडंसं लाल तिखट घालायचं. मिरची घातल्यामुळे थोडंसं लाल तिखट घालायचंय. 1 चमचा जिरा, गरम मसाला, किचन किंग मसाला, धना पावडर आणि मीठ घालायचंय. आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. आता हे बेसन पीठ जे घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हळद पूड घालायचे, 1 चमचा, कोथिंबीर, थोडीशी धनापूड, जिरे थोडे, थोडंसं लाल तिखट आणि आता मीठ चवीनुसार. आता आपल्याला हे मिक्स करून बॅटर तयार करायचंय, थोडं थोडं पाणी घालून. हे बघा थोडं थोडं पाणी घालायचंय, जास्त घालायचं नाही पाणी. पातळ बॅटर तयार करायचं नाही आपल्याला, मीडियम करायचंय. तर हे बघा असं बॅटर तयार करायचंय आपल्याला, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, मीडियम आहे हे. आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता बघा ही पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत कोबीची चांगली. आता हे पान असं घ्यायचंय बघा आपल्याला, आणि जे स्टफिंग तयार केलं होतं मी ते याला लावायचंय असं. अशा पद्धतीने आतमध्ये लावून घ्यायचंय. असं पसरवून घ्यायचंय बघा. आता ह्याला असं रोल करायचंय आपल्याला. असं रोल करायचंय. अशा पद्धतीने सगळ्या पानांना लावून घ्यायचंय बघा, आणि असं हे रोल करायचंय.
बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेत हे रोल. आता बघा ह्याला कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला कट करून घ्यायचंय. तर बघा हे बघा मस्त कट झालेले बघा. हे बघा बघू शकताय तुम्ही किती छान कट झाले. हे बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे बघा हे अशा पद्धतीनं आपल्याला यामध्ये डीप करायचं आहे. हे बघा असं हे ह्याच्यामध्ये सोडायचं भजी. कोबीचे भजी आहे ते. तर हे बघा असं मध्यम आचेवरती याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, डीप फ्राय. ते मस्त झालेत बघा आपल्याला कोबी भजी. तर बघू शकताय तुम्ही कोबीची भजी आपले तयार आहेत. ट्राय करून बघा तुम्ही, ही रेसिपी खूप छान लागते. तर हे बघा हे असे होतात कोबीची भाजी आतून. तर तयार आहेत आपले हे कोबी भजी. तर तयार आहेत आपले हे कोबीचे भजी. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतात हे कोबीचे भजी. तसंच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.